औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूरसह परिसरातील गावागावात अवैध देशी दारू विक्रीचा सुळसुळाट वाढलाय। यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाते, गुन्हेगारीत वाढ होते। पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिक गंभीर बनली। नागरिक संतप्त आहेत। शिरड शहापूर बस स्थानक ते गावात जाणाऱ्या देशी दारूचं दुकान आहे। देशी दारू दुकानचं वेळ पहिल्या सकाळी 8 ते सायंकाळी 10 असं असल्याचं उत्पादन शुल्क विभाग सांगत असलं तरी सदरील देशी दारूचं दुकानदार याला कुठलंच अभय नसल्यानं सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत दुकानदार देशी दारूचं दुकान चालू ठेवतो। या देशी दारूच्या दुकानातून देशी दारूच्या पेट्या दिवसा ढवळ्या दुचाकीद्वारे जात असल्यानं व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढलंय। पोलिसांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे किंवा उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळे या अवैध धंद्यांना मोकळं रान मिळत असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात। सदरील दुकानदार नियमाचं पालन न करता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हातावर तुरी देत वेळेच्या पलीकडे सुद्धा नियम धाब्यावर ठेवत दुकानदारी चालवत असल्यानं स्थानिक पोलिसांचा देखील वचक राहिला नसल्याचा संताप नागरिक व्यक्त करतात। अवैध दारू विक्रीमुळे स्थानिक रहिवासी संतप्त आहेत। अनेक ठिकाणी प्रशासनावर सवाल उपस्थित केले जातात। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी संबंधित दुकानदारांसोबत चहापाणी घेत नसले तरी गावात येणारे वाळूचे ट्रॅक्टर त्याचबरोबर दिवसाढवळ्या दुचाकीवर जाणाऱ्या देशी दारूच्या पेट्या याकडे स्थानिक पोलीस कानाडोळा करत असल्यानं चर्चेला उधाण आलंय। रात्रीच्या 10च्या नंतर सदरील दुकानदार दुकान चालू ठेवत अवैधरित्या गावात काही ठिकाणी तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वाहतूक करत असताना याला आशीर्वाद कोणाचे हाच मोठा प्रश्न आता निर्माण झालाय।